आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। राहुरी तालुक्यातील गणेगावमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळालं। शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींनी अनेकांना अश्रू अनावर झाले। तर पुढील आमदार म्हणून अक्षय कर्डिले यांनाच ग्रामस्थांनी ठाम पाठिंबा दर्शवलाय। शिवनिर्धार यात्रेनिमित्तानं युवा नेते अक्षय कर्डिले यांचा गाव भेटींचा दौरा सध्या वेगात सुरू आहे। गणेगाव येथे त्यांच्या भेटीदरम्यान अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झालं। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींनी ग्रामस्थांचे डोळे पाणावले। गावकऱ्यांनी कर्डिले यांच्या कार्याची आणि गावाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण काढत भावना व्यक्त केल्यात। त्यांची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही, असं सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले। आज अक्षयदादा गावामध्ये आले। आम्हाला असं वाटलं की आमच्या गावामध्ये पुन्हा शिवाजीराव आमचे साहेबच पुन्हा आम्ही आमच्या साहेबांना बघितलं आणि आम्हाला आमच्या महिलांना खूप असं अश्रू अनावर झाले की आमच्या साहेबांना आम्ही अक्षयदादांच्या रूपात आम्ही आमच्या साहेबांना बघितलं। माजी आमदार कैलासवासी शिवाजी कर्डिले साहेब यांचे चिरंजीव माननीय अक्षयदादा हे उपस्थित राहून यांनी जनसंपर्कासाठी निर्धारित यात्रा केली। त्यानिमित्ताने मी प्रथमतः त्यांचे आभार मानलेले आहेत। आमच्या सर्व विविध संस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत। त्यांच्या इथून मागच्या ज्या कालखंडामध्ये झालेली कामे ही सर्वांना ज्ञात आहेत, कारण विविध प्रकारची त्यांनी विविध क्षेत्रातील कामे अति उत्कृष्टपणे त्यांनी बजावली केली आणि याचीच पावती म्हणून पुढील कालखंडामध्ये माननीय अक्षयदादा कर्डिले यांना विजयाची पावती मिळेल असे मी आमच्या चिंचोरे गावाच्या विविध संस्थांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो। कर्डिले साहेबांची आणि या चिंचोरे गावची कशी नाळ जोडलेली होती आणि कसं त्यांचं कामाचं आमच्या गावाच्या संबंधी त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे हे अगदी मी मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करतो। आमच्या तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी या ठिकाणी ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जो सोनगाव ते राहुरी या ठिकाणी या दरम्यान जोडणारा जो रस्ता आहे, हा रस्ता या ठिकाणी माननीय पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या या ठिकाणी प्रयत्नातून आणि युवा नेतृत्व माजी खासदार सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या नियोजनामध्ये या ठिकाणी आमच्या कर्डिले साहेबांनी ते काम पूर्णत्वाला नेलेलं आहे रस्त्याचं, आणि संपूर्ण काम ते रस्त्याचं व्यवस्थित झालेलं आहे। आणि त्या रस्त्याचा फायदा जो आमचा ओढ्याच्या पलीकडचा जो आमच्यावाले नागरिक होते, पानसंबळ वस्ती असेल, मुरकुटे वस्ती असेल, त्यानंतर पठारे वस्ती असेल, या वस्तीवरच्या लोकांना गावामध्ये ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होत होती, तर त्यांचा तो प्रश्न सुटलेला आहे। चिंचोली असेल, गणेगाव असेल, वडनेर असेल, ताराबाद असेल, हा जो ड्राय भाग होता हा संपूर्ण ओलिताखाली या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कर्डिले साहेबाच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी झालेला आहे। आणि ही जनता निश्चितच कर्डिले साहेबांना आशीर्वाद देतील अशी मला आशा आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले हेच सक्षम नेतृत्व असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केलाय। तर पुढील आमदार अक्षय कर्डिलेच अशी ग्वाही देत नागरिकांनी ठाम समर्थन दर्शवलं। स्वर्गीय आमदार कर्डिले साहेब यांनी गणेगाववर जे आतोनात प्रेम केलेलं आहे आणि त्यांचं खूप प्रेम होतं गणेगाववर। त्यांनी केलेला विकास कामाचा डोंगर आमच्या गावातच नाही तर तालुक्याचा, जिल्ह्याचा यांचा खूप मोठा विकासाचा डोंगर होता। आणि यातून उतराई होण्यासाठी आणि त्यांच्या सदैव पाठीशी असण्यासाठी आज या ठिकाणी अक्षयदादा कर्डिले
यांना संपूर्ण गावाचा तसेच तालुक्याचा हा सदैव पाठिंबा असेल. नको ती गोष्ट आज आम्हाला बघायला त्या ठिकाणी मिळाली आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या विना आम्ही या गणेगाव आदर्श गाव गणेगावमध्ये आम्ही आज कार्यक्रम करतोय. त्याच्यामुळे सर्वच आमचे गणेगाव ग्रामस्थ महिला भगिनी असतील आज खऱ्या अर्थाने अक्षयदादा या ठिकाणी बघितल्यानंतर भाऊक झालते, कारण की कर्डिले साहेबांच्या विना आम्ही पहिल्यांदा हा कार्यक्रम करतोय आणि आज ती निवडणूक दुर्दैवाने खऱ्या अर्थाने लागली आणि अक्षयदादा आज प्रथमतः गणेगावमध्ये आज आले. अक्षयदादा गणेगावमध्ये आल्यानंतर आम्ही अक्षयदादांना बघितल्यानंतर हुबेहूब प्रतिबिंब कर्डिले साहेबांचं, जसं कर्डिले साहेबांचं राहणं बोलणं वागणं सगळं जसंच्या तसं अक्षयदादामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसलं आणि त्याच्यामुळे सगळे ग्रामस्थ आमचे त्या ठिकाणी आज भाऊक झाले. आमचं हे आदर्श गाव गणेगाव, जे गणेगाव जर उभं राहिला असेल किंवा आदर्श गाव त्याच्या पुढे जर गणेगाव पुढे जर लागला असेल तर खऱ्या अर्थाने हे सगळे कष्ट, हे सगळी मेहनत आणि सगळा आशीर्वाद आमचा कर्डिले साहेबांचा या ठिकाणी होता आणि म्हणूनच हे आदर्श गाव आज नावारूपाला जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आपल्या माध्यमातून आपण दाखवताय, हे गाव करतंय. परंतु आज हे सगळं बघत असताना हे कुटुंब म्हणून त्या ठिकाणी कसं आहे कर्डिले साहेबांचं हे अक्षयदादांनी त्या ठिकाणी बघितलं आणि अक्षयदादांनी हे कुटुंब खरंच माझा परिवार आहे अशा पद्धतीत त्यांना ते दिसलं आणि गावाची संवाद साधत असताना त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे कर्डिले साहेबांचं प्रेम ह्या आदर्श गाव गणेगाववरती होतं, या पुढील काळातही या आदर्श गाव गणेगाववरती माझं कुठलाही इतकिंचित प्रेम कमी होणार नाही. जसं साहेबांनी प्रेम ह्या गावावरती केलं, आदर्श गाव म्हणून पुढे नावलौकिक ठेवला, अशाच पद्धतीचं प्रेम मी ह्या ग्रामस्थांवर आणि गावावर त्या ठिकाणी करेल आणि भविष्यामध्ये गावाची ज्या ज्या गरजा आहेत सार्वजनिक असतील वैयक्तिक असतील या सगळं संपूर्ण गावाच्या पाठीशी उभं राहून मी या ठिकाणी पूर्ण करील आणि आदर्श गावाचं नाव या ठिकाणी भविष्य काळात महाराष्ट्रामध्ये झळकल अशा पद्धतीचं प्रतिपादन आणि विश्वास आणि आम्हाला त्या ठिकाणी दिला आणि खऱ्या अर्थाने अक्षयदादा आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्या गणेगावामध्ये आली. खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी सर्व तालुक्याच्या वतीनं असेल आमच्या गणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं असेल मी नेते मंडळींना विनंती करतो की 2024च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले निवडून आले आणि हा दुर्दैवी त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू देवाघरी जाणं झालं. मी तालुक्याच्या वतीनं आणि गणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं नेते मंडळींनी विनंती करतो की आपण अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले साहेब यांना आमदार म्हणून बिनविरोध निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी सर्व नेते मंडळींना करतो आणि आमदार म्हणून कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षयदादांना या ठिकाणी तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती आहे. परंतु जर अशी घटनाक्रम नाही झाला आणि जर निवडणूक बिनविरोध नाही झाली तर मी या गणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण सहकार्याच्या वतीनं सांगू शकतो की काही जरी झालं तर 2024ला 35,000 मतांनी कर्डिले साहेब त्या ठिकाणी आमदार झालते. तर आम्हाला विश्वास आहे एकंदरीत आम्ही गावामध्ये फिरतोय, इतरही गावामध्ये फिरतोय तर 50,000च्या वरती या ठिकाणी स्वर्गीय कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षयदादा निवडून येतील आणि परत एकदा ह्या तालुक्याची सेवा करण्याची संधी त्यांना भेटल असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे. मागच्या वेळी कर्डिले साहेब गावात आले होते तेव्हा मला त्यांचं कौतुक करायचं होतं का त्यांच्यामुळे आम्हाला एवढं पाणी बघायला भेटलं. सगळं माझं लग्न झालं तेव्हा गावात टँकर यायची, त्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत भरपूर फरक आहे ना. अमोलदाजी म्हणा कर्डिले साहेब म्हणा हे म्हणजे आमच्या गावाच्या विकासासाठी त्यांचा जन्म झाला असं मी म्हणते. महाराज जसे स्वामी महाराजांचं जसं स्वामी सुतावर प्रेम होतं का तसं कर्डिले साहेबांचं आमच्या गावावर विशेष प्रेम होतं. ते आजारी होते पहिल्यांदा इथं आले बरे झाल्यानंतर, तर तसंच आम्ही अक्षयदादांना पण भरपूर साथ देऊ आणि अक्षयदादा निवडून आले हीच आमच्या कर्डिले साहेबांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. स्वच्छ सुंदर आदर्श आमचे गणेगाव, स्वच्छ सुंदर आदर्श आमचे गणेगाव. त्या गावातील सरपंच आहे महान, त्या गावातील सरपंच आहे महान. त्यांनी गावातील कामे केली खूप छान, त्यांनी गावातील कामे केली खूप छान. त्यांना होती कर्डिले साहेबांची साथ, त्यांना होती कर्डिले साहेबांची साथ म्हणून त्यांनी गावातील कामे केली छान, म्हणून त्यांनी गावातील कामे केली छान. कर्डिले साहेबांचा आमच्या गावातील कामाचा आकडा झाला असेल 100. कर्डिले साहेबांचा कामाचा आकडा झाला असेल 100. कर्डिले साहेब आहेच एकच नंबर, कर्डिले साहेब आहेत एकच नंबर. अशी कर्डिले साहेबांची किती गाववाणी, अशी कर्डिले साहेबांची किती गाववाणी. अखेर त्यांनी आणले आमच्या गणेगावला निळवंड्याचे पाणी, त्यांनी अखेर आणले आमच्या गणेगावला निळवंड्याचे पाणी. दौऱ्यादरम्यान अक्षय कर्डिले यांनीही ग्रामस्थांशी संवाद साधत विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तर शिवाजीराव कर्डिले यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय. आता गणेगाव म्हणजे
आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या अतिशय जवळचं आणि घरातलं गाव. साहेबांचं या गावावरती भरपूर प्रेम होतं, आजही आहे. इथं असणारा प्रत्येक व्यक्ती हा साहेबांशी संबंधित आहे. एक नाळ साहेबांची आणि प्रत्येकाची जोडल्या गेलेली आहे. इथं जेव्हा गावामध्ये मी आलो, प्रत्येकाला मी आल्याच्या नंतर साहेबांची आठवण झाली, साहेबांची उणीव जाणवली. आज ज्या पद्धतीने मी आलो, स्वागत केलं, सर्व मला भेटतायत. भावना आता व्यक्त करत असताना प्रत्येक व्यक्ती आज बोलला की असं आम्ही साहेबांसोबत बोलायचो, असं साहेबांना भेटायचो. म्हणजे प्रत्येकाला आज साहेबांची आठवण येते. शब्दातही सांगू शकत नाही प्रत्येकाच्या भावना कशा आहेत. आज खरं म्हणजे मलाही कळत नाही की काय बोलावं, कारण की अशी परिस्थिती आज सगळ्यांची झाली की साहेबांशिवाय कधीच काही करायची सवय नव्हती, पण आज या सगळ्या गोष्टी एक जबाबदारी म्हणून करावं लागतात. गणेगाव आदर्श गाव आहे, चांगल्या पद्धतीने सरपंचताई सर्व गावकरी मिळून चांगलं चालवतायत. साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा या गावामध्ये विकास कामाबाबत राहिलाय. आज आपण सगळीकडे पुढेही जर नजर फिरून पाहिली तर साहेबांचे सगळे कामं दिसतात. कारण की हे गाव साहेबांनी 2009 मध्ये निवडून आल्याच्या नंतर दत्तक घेतलं होतं. मोठा निधी या गावाला साहेबांनी शेवटपर्यंत आणून दिला. आज जरी साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी जो निधी या 7-8 महिन्याच्या काळामध्ये या गावासाठी मंजूर करून दिला, तोही आज आपण पाहतोय. आणि कुठेही गेलं तर साहेबांच्या सगळ्या आठवणी आहेत. म्हणून सगळ्यांना आज साहेबांची या कार्यक्रमात कमी जाणवते. 5.5 महिन्यापासून सुख असन दुःख असन, वैयक्तिक कार्यक्रम, सार्वजनिक लग्न समारंभ काही जरी असलं तर आता सगळ्यांना सवय होती की सगळ्यांना विसरत होते, मात्र साहेबांना बोलावल्याशिवाय राहत नव्हते. आणि आज तेच सगळ्या ठिकाणी साहेब नाही दिसत, तर एक महिलांमध्ये एक वेगळी भावना आहे. साहेबांना त्या भाऊ म्हणून, आपला मुलगा म्हणून सगळ्या समजायचे, आपले वडील समान प्रत्येक मुलगी धरायची. आणि आज त्याच भावना व्यक्त झाल्यात. पण नक्कीच मी आपल्याला एवढा विश्वास या सर्वांना देतो की हे गाव आदर्श करण्यामध्ये साहेबांचा मोठा वाटा आहे. भविष्यात हे गाव आदर्शच राहील आणि याच्यापेक्षाही या गावाची जास्त प्रगती होईल, यासाठी मी पूर्णपणे यांना ताकद आणि प्रयत्न करत राहणार आहे. आणि आमच्या माय माऊली इथं मोठ्या संख्येने आलेले आहेत. यांच्याकडून भरपूर यांची अपेक्षा माझ्याकडून आहे, तर मी नक्कीच त्यांच्या अपेक्षाला पात्र ठरेन आणि या गावाला भविष्यातही कुठल्या गोष्टीची कमी पडून देणार नाही. आणि महिला भगिनींना पूर्णपणे मी त्यांचा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून चांगल्या पद्धतीने, स्वतःचा मुलगा जसा असतो त्याच पद्धतीने मी यांच्यासाठी काम करत राहील आणि वेळोवेळी यांना न्याय देत राहील. काल सकाळपासून आम्ही राहुरी तालुक्यामध्ये प्रत्येक गावी जाऊन ग्रामस्थांची भेट घेत आहोत. अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा मिळतोय. जनतेच्या मनामध्ये साहेबांच्या भरपूर आठवणी आहेत. साहेबांची कमी प्रत्येकाला प्रत्येक कार्यामध्ये जाणवती आहे. म्हणून जनतेने सर्वांनी आज 5.5 महिन्यापासून साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, पण अशा एकही क्षणाला मला कमी वाटून दिली नाही की साहेब आपल्यामध्ये नाहीत, असं मला जाणीव होऊन दिली नाही. भरपूर प्रेम ही जनता गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्याची 2009 पासून आमच्या परिवारावरती, साहेबांवरती, आता माझ्यावरती देखील करत आहे. आणि सर्वांचा विश्वास माझ्यावरती साहेबांसारखा आहे की येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या तालुक्याचे प्रश्न सोडवण आणि निश्चित त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये मी निश्चित एकही काम आपल्या तालुक्यामधले जे गावं आहेत त्या गावांचे काम पाठीमागं ठेवणार नाही, एवढा विश्वास या निमित्तानं मी देखील सर्वांना दिलेला आहे. सूत्रसंचालन सतीश कोबरणे यांनी केलं. सर्वांचं स्वागत विकास कोबरणे यांनी केलं आणि प्रास्ताविक कैलास कोबरणे यांनी केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद कोबरणे होते. यावेळी अमोल भनगडे, दादासाहेब हरिचंद्रे, आदिनाथ कोबरणे, पोपट कोबरणे, राजेंद्र कोबरणे, बाळासाहेब कोबरणे, बापू कोबरणे, भाऊसाहेब कोबरणे, सुरेश लाहुंडे, अजित वणे, गंगाधर कोबरणे, सरपंच शोभाताई भनगडे, स्वाती कोबरणे, मीना कोबरणे, रंजना कोबरणे, माधुरी कोबरणे, छाया कोबरणे, संगीता कोबरणे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.
लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.